धनुष्य बाण चिन्ह आम्हाला द्या किंवा चिन्ह गोठवा. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांची मागणी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली. 22 ऑगस्टला पुण्यामध्ये छात्रों की गूंज या संवाद कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमाला बोलावलं जाणार. राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांची टीका. काँग्रेसचंही प्रत्युत्तर. आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य. मराठीचं ज्ञान नसलेल्या किंवा बोलता न येणाऱ्या चालकांवर कारवाईला सुरुवात. एसआयआर प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ. मतदारांना मोठा दिलासा. 1 ऑक्टोबरपर्यंत एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ. पुण्यामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप. विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. दोन सप्टेंबरला एकनाथ खडसेंचा 75वा वाढदिवस. सोहळ्याच्या पत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांचं नाव, तसंच मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटलांचेही फोटो. महापौर रितू तावडेंकडून जुहू चौपाटीची पाहणी. बीचवरील प्रचंड कचरा असलेली ठिकाणं पाहण्याचं रितू तावडेंनी टाळलं. महापौरांच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.